नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 21वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. माताजींच्या हस्ते भूमिपूजन होऊन पायाभरणीला सुरुवात झाली. आश्रमाला काहीतरी नामाभिधान असावे अशी शंभूप्रसादांची इच्छा स्वामीजींनी मान्य केली. माताजी काशी विश्वेश्वराच्या भक्त आणि शंभूप्रसादजी तर शिवसेवक, तेव्हा सर्वानुमते शिवाश्रम हेच नाव निवडले गेले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आश्रमाचे बांधकाम पुरे होणे आवश्यक होते, त्यामुळे बांधकामाला जोरात सुरुवात झाली. सुधाच्या जीवनकार्याची दिशा निश्चित झाली. पावसाळा अगदी तोंडावर आला तेव्हा आश्रमाचे बांधकाम जवळजवळ पुरे होत आले होते. एक दिवस 4 प्रहरी सुधा मुलांचे कपडे आणि किरकोळ सामान आणण्यासाठी अशोकला घेऊन टेकडीवरच्या घरी गेली. कारण 4 दिवसांपूर्वी झालेल्या वादळात त्या जुनाट जीर्ण घराच्या पश्चिम बाजूची भिंत अर्धी ढासळून पडली होती. त्यामुळे मुले आता राम मंदिरातच राहत होती. स्वामीजींचे वास्तव्य मात्र अद्याप त्या जीर्ण घरातच होते. जेवण ते कधी स्वतःच्या हाताने करून घेत, कधी राम मंदिरात येऊन जेवत. ती पेटीतून कपडे काढीत होती तेवढ्यात बाहेरून कोणीतरी पुकारले, आनंद भैया, भैया, या पडक्या घरात कुणी आहे का? ओ अम्मा. हाका मारणाऱ्या व्यक्तीचा आवाज काहीसा बालिश, धांदली, मधुर होता. तो संपूर्ण अपरिचित आवाज खळाळत वाहणाऱ्या निर्झरासारखा होता. ती चटकन बाहेर आली. हाती सुटकेस घेतलेला सुमारे 23-24 वर्षांचा सावळा स्मितमुखी तरुण पुढच्या खोलीत येऊन चौफेर नजर फिरवीत उभा होता. तिने म्हटले, स्वामीजी घरी नाहीत, राम मंदिराजवळ आश्रमाचं बांधकाम चाललंय, तिथं आहेत. त्या तरुणाने सुधाकडे पाहिले. तिच्या गळ्यातल्या मंगल सौभाग्य चिन्हाकडे त्याचे लक्ष गेले. तिने उद्गारलेल्या स्वामीजी शब्दाचा आणि त्या सौभाग्य चिन्हाचा त्याच्या मेंदूत एकदम मेळ बसला. त्याचे कल्पनाचक्र गरकन फिरले. आश्चर्यचकित होत त्याने म्हटले, आनंद भैयाने मला एवढं सुद्धा कळवू नये? भैया पहिल्यापासूनच घुमे, मितभाषी, पण त्यांच्या अबोलपणाचा हा तर आता अगदी क्लायमॅक्स झाला. जाऊ दे, अपमान भरपाई करण्याची गोष्ट मागाहून पाहिन. आधी. बोलता बोलता त्याने हातातली सुटकेस खाली ठेवली आणि झटकन पुढे होऊन तिच्या पुढे वाकून नमस्कार करीत त्याने म्हटले, माझं नाव संतोष. आनंद भैयांचा मी मित्र असलो तरी त्यांना वडील बंधू मानतो. भैयावर रागावेन, पण आता तुमच्यावर रागावून चालणार नाही. कदाचित भैयाचाही दोष नसेल. गेला महिनाभर मी घरीच नव्हतो. आताही परस्परच आलोय. भैयाने घरी पत्र पाठवलं असलं तरी मला कसं मिळणार? सुधा दगडी पुतळ्यासारखी अचल उभी होती. त्याचा वाक्प्रवाह चालूच होता. क्षणभराने तिने म्हटले, संतोष भैया, तुमच्या आनंद भैयांना इथं सारं गाव स्वामीजी म्हणतं. इथं अनाथ मुलांसाठी त्यांचा आश्रम तयार होतो आहे. त्या आश्रमात मुलांची देखभाल करण्यासाठी स्वामीजीने एका दुर्दैवी स्त्रीला नेमलं आहे. याखेरीज माझ्याकडे दुसरी कसलीही भूमिका नाही. तिचे ते शुष्क भावनाशून्य स्वरातले निवेदन ऐकून संतोष एकदम थिजला. त्याने चाचरत म्हटले, बहनजी, मला माफ करा. मला वाटलं मी तेवढ्यात मागच्या आवारात पडक्या ढिगाऱ्याचे संशोधन करण्यात गुंतलेला अशोक आत आला. संतोषला पाहता धावत जाऊन त्याच्या कमरेला मिठी घालत त्याने म्हटले, संतू काका, तुम्ही आलात? माई, हे संतोष काका कितीतरी छान छान गोष्टी सांगतात, होय ना हो काका? त्याला थोपटीत संतोषने म्हटले, होय रे बाबा, खरं आहे. आताच एक नवीन गोष्ट सांगायला गेलो नि त्यात सपशेल आपटी खाल्ली. सुधा त्याच्याकडे पाहून हसली आणि तिने अशोकला म्हटले, अशू, जा, तुझ्या पिताजींकडे यांना घेऊन जा. ते दोघे निघून गेल्यावर ती आत गेली आणि कपड्यांच्या पेटीशी तशीच बसून राहिली. स्वतःच्या मनोवैचित्र्याचे तिला आश्चर्य वाटले. आपल्या मनाचे ती विश्लेषण करू लागली. आपण दुर्दैवी आहोत असं एका संपूर्ण अपरिचित माणसाजवळ आपण म्हटलं कसं? असे उद्गार अभावितपणे आपल्या तोंडून का बरं बाहेर पडले? 15 दिवसापूर्वीच निनीला आपण पत्र लिहिलं, त्यात आपल्या सुदैवाचं केवढ्या आपुलकीने आपण वर्णन केलं होतं. स्वामीजींविषयी आपण चांगला 4-5 पाने मजकूर लिहिला होता. ते सारं लिहिताना आपलं मन किती उल्लसित झालेलं होतं. वैफल्यानं काजळलेलं मन नव्या प्रकाशाने न्हावून निघालं होतं. आपलं जीवन निरर्थक नाही, लाजीरवाणं नाही, असा नवा आत्मविश्वास आपल्या रोमरोमातून फुलला होता. आपण लिहिलं होतं, निनी, माझं आयुष्य फुकट गेलंय ही कल्पनाच तू मनातून काढून टाक. खरंच काढून टाक. कारण माझ्या मनातून तर ती केव्हाच निघून गेली आहे. निनी, माझ्या मनाचा पुनर्जन्म झाला आहे.
इथं अशोक, बकुल, शरयू, पद्मा या मुलात वावरताना मी तिथे आपल्या घरी जणू भावंडात वावरते आहे असं मला वाटतं. निनी, तुझ्याजवळ सांगायला संकोच कसला? खरं सांगू निनी, माझं लग्न झालं होतं, काही काळ सासरी होते, पती सहवासात होते, या गोष्टी माझ्या मनातून आता गळून पडल्या आहेत. एखादं सुंदर पण किडकं फळ गळून पडावं ना, तसं. निनी, माणसाला बरी वाईट स्वप्ने पडतात नाही का ग? तसं मला ते एक वाईट स्वप्न पडलं होतं. आता त्या स्वप्नाची आठवण सुद्धा बुजून गेली. खरंच निनी, अगदी खरं. मनःपूर्वक सांगते की इथं मी सुखी आहे, सुदैवी आहे. आश्रमासंबंधी मी तुला सगळं काही लिहिलं आहे. माझ्या कर्तृत्वाचा मला आता अभिमान वाटू लागला आहे. या पत्रावरून तुला माझी मनस्थिती नाही का ग कळून येत? आपण हे जे लिहिलं होतं त्यात अप्रामाणिकपणा मुळीच नव्हता. आपल्या मनाची आपण अगदी सत्य भावनाच लिहिली होती. मग आज अचानक असा उद्गार आपल्या तोंडून का बरं निघावा? म्हणजे हृदयाच्या तळाशी अजूनही त्या जुन्या भावनेचा सल ऋतून राहिला आहे का? संसार सुखाला मुकलेली विवाही स्त्री इतर सर्व प्रकारे सुखी असली तरी ती दुर्दैवी, हा परंपरागत संस्कार स्त्रीच्या रक्तात इतका का भिनलेला असतो? झाड वठून गेलं तरी त्याची जमिनीत खोलवर पसरलेली पाळमुळं तशीच तग धरून राहतात, त्याप्रमाणे माणसाचं मन मेलं तरी हे चिरकालीन संस्कार त्या मृत मनाला तसेच का चिकटून राहतात? स्त्रीच्या विशिष्ट भावना. कोसळलेल्या खिंडारातून सूर्याचे तिरपे किरण तिच्या पायावर पडले तेव्हा विचारमग्नावस्थेत आपण फार वेळ बसून राहिल्याचे तिच्या लक्षात आले. घाईघाईने तिने कपडे आणि इतर सामान काढून घेतले आणि दारे बंद करून ती बाहेर पडली. ती घरी पोहोचली तरी बाहेर मंदिराच्या दालनात संतोष मैयाशी बोलत बसला होता. अपरिचिताशी सहज ओळख करून घेऊन आपलेपणा निर्माण करण्यात संतोष कुशल आहे हे तिला थोड्याच अवकाशात कळून आले. स्वामीजीही तिथेच पलीकडे बसले होते. ती आत आली तेव्हा तिच्याकडे एकवार पाहून संतोषने आपले बोलणे तसेच पुढे चालू ठेवले. त्याने म्हटले, मैया, या आनंद भैयाला तुम्ही सगळ्यांनी जे स्वामीजी बनवलं आहे त्याबद्दल मी असं विचारतो. मैयाने मध्येच म्हटले, संतोष, अशा गोष्टी बनवता येत नाहीत बेटा. एखाद्या माणसाची तशीच योग्यता असल्याशिवाय दुसऱ्याच्या मनात त्याच्याविषयी आदर उत्पन्न होत नाही. हा सिद्धांत मला पटला. पण असं सांगा मैया, स्वामी, साधू, संन्यासी इत्यादी परमार्थी मार्गस्थांची कोणती लक्षणे या आनंद भैयात तुम्हाला दिसून आली? मघाशी त्याने जी चूक केली ती अशा रीतीने आपल्या देखत तो मुद्दाम परिमार्जन करतो आहे की काय हे सुधाला कळेना. पण तसे असले तरी त्याच्या बोलण्याची ती तऱ्हा मात्र तिला मुळीच आवडली नाही. मैयाने म्हटले, अरे, लक्षणे असल्याशिवाय का? कसली लक्षणं मैया? अहो, एक तरी लक्षण तुमच्या या स्वामी महाराजात आहे का? तुम्हीच बघा ना मैया. साधू संन्यासी म्हटले की ते संसारापासून सर्वस्वी दूर भव्य भवसागर तरुण पार पहिल्या तीरावर बसलेले असतात. विकार, विचार, भावना, थोडक्यात म्हणजे व्यवहारी जगात माणसाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या उपाधी त्यांनी झटकून टाकलेल्या असतात. लोभ, मोह, माया यावर त्यांनी दुर्दम्य जय मिळवलेला असतो. हे सगळं पाहून माझ्यासारख्या क्षुद्र माणसाचं मन असं स्तिमित होऊन जातं की. माताजींनी मध्येच भक्तिभावाने म्हटले, बेटा, असे दुर्मिळ साधू. संतोषने मध्येच जोरात म्हटले, दुर्मिळ? छे छे मैया, सुदैवाने आपल्या या वसिष्ठ वाल्मिकींच्या देशात अशा साधूंचे दर्शन दुर्मिळ नाही. प्रवासी, यात्रेकरूंना त्यांचं दर्शन अधूनमधून घडतं. मैयाने भाविकतेने म्हटले, खरं आहे, पण जो पुण्यवान आहे त्यालाच ते दर्शन घडणार. केव्हाही मैया, त्या दृष्टीने मी फार मोठा पुण्यवान आहे हं. अर्थात हे पुण्य या आमच्या आनंद भैयामुळेच मला मिळालं. फार नाही, 1-2 पुण्यप्रसंग तुम्हाला सांगतो मैया. कारण श्रवणाचं पुण्यही काही थोडं थोडकं नाही. बरं का मैया? ऐका पहिला प्रसंग. कुणा यात्रेकरूचं चुकलेलं मूल भर दुपारी नदी किनारी तापलेल्या वाळवंटात कळवळून रडत होतं. पलीकडे झाडाखाली छायेत एक जटाधारी संन्यासी ध्यानस्थ बसले होते. त्या मुलाच्या टाहूने त्यांची समाधी क्षणमात्र ढळली असावी. शांतम पापम. त्या मुनिवर्यांनी डोळे उघडले. तापलेल्या वाळूत थया थया नाचून आक्रोश करणाऱ्या त्या मुलाकडे त्यांनी निर्विकार नजरेने पाहिले. एकच क्षण, नंतर लगेच जय शंकर म्हणून त्यांनी डोळे मिटून समाधी लावली. पंचेंद्रिय बधीर बनवण्याचं केवढं थोर सामर्थ्य त्यांच्या समाधीत होतं. केवढी स्थितप्रज्ञता,
मुखमुद्रा तरी किती निर्विकार आणि शांत. आत्म्याला शरीरापासून संपूर्णपणे अलग करण्याची ती अलौकिक शक्ती पाहून मी आश्चर्याने थक्क झालो. त्या महान तपस्व्याजवळ जाऊन काही वरदान मागावं असा मी विचार करीत होतो. त्या दिशेने पावले टाकली तेवढ्यात आमचे हे भैया कुठच्या लोभाने, कुठच्या मायेने कोण जाणे, त्या मुलाकडे मोठ्या वेगाने धावले आणि त्याला उचलून, हे भैया. बोलता बोलता त्याच्या स्वरातला उपहास वाढू लागला, तशी सुद्धा हसू लागली आणि तिच्या मनातली क्षणापूर्वीची सारी कटुता झिरपून गेली. स्वतःचा उल्लेख येताच आनंद स्वामींनी किंचित हसून मध्येच म्हटले, मैया, या संतोषची बडबड ऐकत बसलात तर इथेच रात्र सरेल. संतोषने उसने गांभीर्य तसेच टिकवून म्हटले, स्वामीजी, आता काही दिवस तरी मी इथं राहणार आहे. तेव्हा माझा स्वभाव परिचय मैयांना होईलच. पण मैया, मला एवढंच सांगायचं आहे की या लौकिक जगात असा लोभ मोह ठेवून मायाजलात गुंतून पडणाऱ्याला स्वामीजी म्हणणे योग्य नाही. बरं बाबा, समजलं. आणि मैया, तुम्ही तर भैयांना आपला मानसपुत्र मानता असं मघाशीच तुम्ही म्हणालात. मैया उठून स्वयंपाकघराकडे जात हसून म्हणाल्या, ठीक ठीक. दुसरे दिवशी सकाळी सुद्धा नित्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी अंगणात सडा घालीत होती. तेवढ्यात संतोष हाती बॅग घेऊन फाटकातून आत आला. येताच त्याने म्हटले, माई, भैयाजीने इथं राहायला यायचं आमंत्रण रात्री दिलंच आहे. तेव्हा विचार केला, उगीच उशीर कशाला, म्हणून आजपासून बाड बिस्तारा घेऊन आलोय. संतोषला चहाची सवय. आनंद भैयाच्या घरी काही ती व्यवस्था नाही, म्हणून ही स्वारी भल्या पहाटे आली आहे हे सुधाने ओळखले. तिने किंचित हसून म्हटले, या ना, खुशाल राहा. हो, खुशाल राहण्याची आशा बाळगायला आता काही हरकत नाही, कारण रात्री जीव बचावून सही सलामत सुटलोय. तेव्हा जीव बचावून म्हणजे काय झालं रात्री? तसं नवीन काही नाही. तुमच्या आनंद स्वामीजींच्या त्या पुराणकालीन घराची एक भिंत पूर्वीच कोसळलेली आहे. काल मध्यरात्री दक्षिणेकडची दुसरी भिंत ढासळली आणि वरचं छप्पर कोसळले. म्हटलं, छान, आता या हरिद्वारच्या पवित्र पुण्यभूमीत जिवंत समाधी लाभणार. पण तेवढं पुण्यपदरी नव्हतं. उरलेली रात्र बाहेर झाडाखाली बसून काढली. अन आनंद स्वामी? प्रश्न विचारताना तिने आपला स्वर शक्य तितका संथ ठेवला होता. अहो स्वामीच ते, त्यांची झोप कशाला चालवते? ते आपलं गिरीकंदरातल्या जीवनाचा पुन्हा प्रत्यय घेत शांत झोपले होते. ती किंचित स्तब्ध राहिली. नंतर हातातला तांब्या खाली ठेवून तिने म्हटले, चला आत, दाखवते त्या खोलीत तुमची बॅग ठेवा. तुमचा चहा व्हायचा असेल ना? हो, उठल्याबरोबर रोज चहाचं दर्शन झालं नाही की दिवस बिघडतो आणि मग मुलांना शिकवणे जमत नाही. मुलांना? किती मुले आहेत तुम्हाला? फार नाहीत, फक्त 150. सुधा हसली. असं असं, तर मग मैयाला हाक मारून आधी चहा ठेवायला सांगते, नाहीतर काका मास्तरांच्या छडीचा प्रसाद अशोक बकूला मिळायचा. आज जाता जाता तिने म्हटले, तोंड धुणं झालं नसेल तर धुवून घ्या. मैया मागे गोठ्यात दूध काढायला गेले, आत्ता येईल. दुपारी भोजनासाठी आनंद भैया राम मंदिरात आले तेव्हा मैयाने त्यांना ते पडके घर सोडून आश्रम तयार होईपर्यंत मंदिरात येऊन राहण्याचा आग्रह केला. आनंद भैयाने किंचित हसून म्हटले, मैया, तुम्ही या संतोषच्या परिणामकारक वर्णन शैलीवर जाऊ नका. जातिवंत शिक्षक आहे तो. मागच्या भिंती पडल्या असल्या तरी पुढची खोली चांगली शाबूत आहे. सुधाने म्हटले, गंगा सकाळी दूध घेऊन गेली तेव्हा घाटावर जाताना तिच्या बरोबर जाऊन मी त्या घराची अवस्था बघून आले. माणसाने वस्ती करण्याजोगं ते घर आता राहिलेलं नाही. तिच्या स्वरात असा काही निग्रह उमटला होता की आनंद भैयांनी मान उचलून हाती घास तसाच ठेवून एकदम तिच्याकडे पाहिले. कळे न कळेसे स्मित त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. मैयाने म्हटले, आनंद भैया, वेळ प्रसंग काही सांगून येत नाही, उगीच जीवाची परीक्षा कशाला? संतोषने म्हटले, मैया, जीवाची परीक्षा घेण्यात नव्हे तर परीक्षा देण्यात आतापर्यंत या स्वामी महाराजांचं आयुष्य गेलंय. धोका, भीती वगैरे सगळ्या गोष्टी यांनी केव्हाच समाधिस्थ करून टाकल्या आहेत. रात्री भिंत कोसळली आणि यांना जागं केलं तेव्हा कूच फिरवून डोळे मिटल्या मिटल्या यांनी म्हटले, तू पलीकडच्या खोलीत जाऊन झोप. मी म्हटले, ठीक आहे स्वामी महाराज, मृत्यू तुमच्याशी 4 गुजगोष्टी करून परत फिरेल, पण आमच्यासारख्या पामरांची धडगत नाही. सुधाने हसून म्हटले,
असं म्हणूनच पार बाहेर जाऊन झाडाखाली बसलात वाटतं. अर्थातच, कारण माई, जीव मुठीत धरून इकडे तिकडे सावधगिरीने बघून वागणारे आम्ही सामान्य लोक. पण मैया, तुमच्या या स्वामी महाराजांचा मुक्काम आता मात्र तिथून हलवला पाहिजे. सुधाने म्हटले, 2 प्रहरी जाऊन तिथलं सामान सुमान आवरायला मैयाने मगा गंगाला सांगून ठेवले आहे. 4 प्रहरी सुद्धा टेकडीवरच्या घरी गेली तेव्हा सामानाची आवराआवर बहुतेक झालेली दिसत होती. भिंती कोसळून उघड्या झालेल्या आणि दगड मातीचे ढिगारे पडलेल्या स्वयंपाकघरात संतोष एका लाकडी पेटाऱ्यात भांडी भरीत होता. तिने पुढे होऊन म्हटले, हे काय संतोष भैया, गंगा कुठं गेली? ती आपलं काम बजावून गेली. उरलेलं काम आनंद भैया माझ्यावर सोपवून गेले. मग चला आता बाजूला व्हा. खूप काम केलं. मी भरून टाकते भांडी, तुम्हाला नाही जमायचं. छान जमेल माई, या कामाचा चांगला सराव झालेला आहे मला. म्हणजे तुमची गृहिणी? माझी गृहिणी फार संसार दक्ष आहे, पण गृहिणी येण्यापूर्वीच फार दिवस आधी या कामाची तालीम मला आनंद भैयांच्या सहवासात मिळालेली आहे. मोजकी 4 भांडी, थोडा आटा, 4 बटाटे हे साहित्य असलेली पिशवी पाठीवर बाळगायची. मुक्कामाला धर्मशाळा मिळाली तर ठीक, नाहीतर एखाद्या झाडाखाली 3 धोंडे मांडून त्यात आसपासच्या काटक्या खुपसायच्या. अग्नी प्रज्वलित झाला की आटा भिजवून मळून रोट उपड्या थाळीवर थापायचे. अगर प्रसंग पडल्यास हातावरच ते रोट भाजून काढायचे. बटाटे उकडायचे. ते नसले तर दुधाबरोबर ते रोट पोटात ढकलायचे. पोट शांत झालं की तो संसार पुन्हा पाठुंगडी घेऊन पुढचा मार्ग सुरू. सुधाने हसून म्हटले, वाह संतोष स्वामी, म्हणजे तुम्ही ही साधुगिरी केलेली आहे तर. साधुगिरी कुठून साधणार आम्हाला? आम्ही फक्त साधूची, आनंद स्वामींची शागिर्दी केली. स्वामी बरोबर सेवकाला यात्रा, तेवढंच पुण्य गाठी. पण आता ती शागिर्दी करण्याची काही जरुरी नाही. राहू दे ते काम. दुसऱ्या कुणाला ते थोडं पुण्य मिळू दे की. बोलता बोलता तिने पेटीचे झाकण बंद केले आणि म्हटले, आता इथे यावर जरा स्वस्थ बसा. अन चेहरा घामाने डबडबलाय तो चांगला पुसून काढा. बोलता बोलता आपल्या पायाखालची जागा तिने हातानेच जरा साफसूफ केली आणि ती बसली. त्याबरोबर संतोषने म्हटले, माई उठा, तुम्ही या पेटीवर बसा. तुमच्या समोर उच्चासनी बसायला माझं डोकं अद्याप बिघडलं नाही. बोलता बोलता कोसळलेल्या ढिगाऱ्यातून एक छोटासा दगड त्याने पुढे ओढला. सुधाने अचंबा पाहून म्हटले, माझ्या देखत? म्हणजे मी तुमच्यापेक्षा फार वडील आहे असं का वाटतं तुम्हाला? नाही, 1-2 वर्षांनी लहानच असाल. वयाचा प्रश्न नाही माई. मग जातीचा. जातीचा म्हणजे भैयांच्या संगतीत ज्या काही शिकवणी सवयी जडल्या आहेत त्यातली ही एक. स्त्रीचा मान राखण्याबाबत भैया फार जागरूक असतात. सुधा काही बोलली नाही. भिंत कोसळलेल्या उघड्या भागातून समोर गंगेचे पात्र आणि त्या पलीकडे हिमाचलाची शिखरे उन्हात चमकत होती. तिकडे ती थोडा वेळ पाहत राहिली. पण तिच्या अंतर्यामी अनेक तरंग उमटले होते. थोड्या वेळाने तिने विचारले, संतोष भैया, आनंद स्वामी तुमच्या गावचे का? नाही. मग कुठचे? ते कुठचे याचा मला कधीच पत्ता लागला नाही आणि यापुढे कधी लागेल असं वाटत नाही. म्हणजे काय? माई, मी अबोल माणसे पुष्कळ पाहिली आहेत, पण स्वतःविषयी मुळीच न बोलणारी जर जगात कुठे कुणी माणसे असतील तर त्यापैकीच भैया एक आहेत. एखाद्या खोल विहिरीसारखे. खोल विहिरीत डोकावून पाहिलं तर त्याचा तळ न दिसता आपलं प्रतिबिंब दिसतं. भैयाचा स्वभाव, त्यांचं अंतरंग अगदी तस्सं आहे. सुधाने म्हटले, खरं आहे संतोष भैया, त्यांच्या स्वभावाचा मला आता ठीक ठीक परिचय झाला आहे. पण भैया, मग तुमचा दोघांचा एवढा स्नेह जमला कसा? जमला खरा. माई, समोरचा हा उत्तुंग हिमनग स्तब्धच आहे, पण त्याच्या सन्निध बसलं की तो अबोलपणास कितीतरी बोलका वाटतो. तो अबोलपणाच माणसाला जिव्हाळ्याने जवळ ओढतो. थिटे आचार विचार उंचावतो. म्हणूनच त्याच्या सन्निध बसावंसं वाटतं. माई, आनंद भैयांना मी प्रथम पाहिलं ते बनारस कॉलेजमध्ये. त्यावेळी मी नुकताच प्रथम वर्षात दाखल झालो होतो. पाण्यातल्या कमळाप्रमाणे सगळ्या 6 अध्यायांपासून सदा अलिप्त, असेच घनगंभीर, असेच अबोल, नेहमी चिंतनात मग्न. भैया अध्ययनात आणि वेदशास्त्र पुराणात मोठे पारंगत होते.
नेहमी वाचनात आणि लेखनात गढलेले असत. वसतिगृहात त्यांना सगळे धवलगिरी म्हणत. भैयाचं रूप, स्वभाव आणि त्याची बुद्धिमत्ता सगळ्या दृष्टीनं हे नाव सार्थ होतं. एक दिवस परीक्षेच्या आधी एका संस्कृत श्लोकाचा अर्थ विचारण्यासाठी मी भीत भीत त्यांच्या खोलीत पाऊल टाकलं आणि लोहचुंबकाला चिकटणाऱ्या लोखंडी कणासारखा त्याला कायमचा चिकटून बसलो. कॉलेजच्या दिवसात भैया वसतिगृहाबाहेर सहसा पडत नसे, पण सुटी पडली की त्याच्या पायांना पंख फुटत. जरूर तिथेच वाहन, नाहीतर आपली सगळी पदयात्रा. त्यांच्याबरोबर मी खूप हिंडलो, बरंच बघितलं. त्यांच्या घरी नाही का कधी गेलात? माई, त्याला घर अगर घरची माणसे नसावीत. तो त्या बाबतीत कधीच उल्लेख करीत नसे. त्याला कदाचित आवडणार नाही म्हणून मीही तशी कधी चौकशी केली नाही. पण त्याच्या बोलण्यावरून एवढं समजलं की तो मूळ दक्षिणेकडचा कुठला तरी असावा. सुधा निस्तब्धपणे सगळे ऐकत होती. संतोष बोलता बोलता थोडा वेळ थांबला आणि समोर हिमालयाच्या गगनचुंबी शिखराकडे पाहत राहिला. सूर्यकिरणांचा सोनेरी रंग निस्तेज तांबूस होऊ लागला होता आणि वातावरणात अबोध गूढता पसरली होती. थोड्या वेळाने संतोषने म्हटले, पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षी जो एकटाच प्रवासाला गेला होता. सुट्टी संपली तरी तो कॉलेजात परत आला नाही. कॉलेज सोडल्याचं त्याचं कार्ड आलं तेवढंच. त्याचा सहवास सुटला, संपर्क तुटला, पण आठवणी बुजेनात, पत्ताही लागेना. मध्यंतरी 4-5 वर्षे गेली. सुधाने विचारले, अनाथ मुलांची सेवा करताना ना? होय, त्यासाठीच त्याने हा अज्ञातवास पत्करला होता. त्याच्या बाबतीत पदवीची अपूर्वाई नव्हती, भूषणही नव्हते, कारण कुठचीही पदवी त्याच्या ज्ञानाला थिटीच पडली असती आणि चरितार्थासाठी पदवीची त्याला जरुरी नव्हती. म्हणजे तसं काही त्यांचं उत्पन्न वगैरे आहे का? छे छे, ना घर ना नातलग, उत्पन्न कुठचं आलंय. पण लेखनावर त्याच्या सगळ्या गरजा भागण्या इतकं त्याला मिळतं. आमच्यासारखं पदवीचं शेपूट, नोकरीचं जू. तुम्ही शिक्षक आहात ना? शिक्षक आणि शेतकरी दोन्हीही. गावी 25 एकर जमीन आहे. दिल्ली मथुरा लाईनवर तेजपूर स्टेशन आहे ना, तिथून 10 मैलावर माझं गाव आहे. वडिलार्जित घर आहे. आईचं छत्र आहे. मोठ्या भावाचा आधार आहे. शहरात नोकरी करण्याचा विचार होता. दिल्लीला नोकरी मिळत होती, पण आनंद भैयाच्या प्रेरणेने विचारदिशा पार बदलली. गावातच राहिलो आणि आता जन्मभूमीचं यथाशक्ती ऋण फेडतो आहे. थोड्या वेळाने सुधाने म्हटले, संतोष भैया, आनंद स्वामींचं जीवन चरित्र कळलं. तुमचाही परिचय झाला. आता माझा परिचय, माझ्या दुर्दैवाची कथा. माई, स्त्रीच्या दुर्दैवाची कथा अनादिकालापासून आजपर्यंत इथून तिथून सारखीच आहे. पण तुमच्याविषयी आनंद भैयाने मला जे काही सांगितलं आहे ते ऐकून असं वाटतं की पुष्कळ वेळा एकाच्या दुर्दैवातून दुसऱ्याच्या सुदैवाचा उदय होतो. असेल भैया, तसं असेल. अगर माणसाचं दुर्दैव हेच अंती त्याचं सुदैव बनत असेल. 8 दिवस राहून संतोष आपल्या गावी गेला. त्याला निरोप देताना सुधाच्या डोळ्यात आसवे दाटली. सकाळपासून ती कितीतरी वेळा म्हणाली, तरी तो निघाला तेव्हा तिने पुन्हा म्हटले, भैया, आता पुन्हा लवकर यायला हवंस हं? येईन ना, खरंच येईन. आश्रमाच्या वास्तुशांतीलाच ये ना. बघतो जमतं का, नाहीतर दिवाळीला तर निश्चित येईन. एकटा येऊ नकोस. कबूल केल्याप्रमाणे वहिनीला घेऊन ये. तिच्यावर एकदा नणंदेचा हक्क गाजवणार आहे मी. संतोषने हसून म्हटले, ते मात्र तुला जमणं शक्य नाही हं माई. तुझा स्वभाव मी छान पारखलाय. झालंच तर उलट होईल. मग होऊ दे की. संतोष गेला. 8 दिवस गजबजलेले घर आणि त्याबरोबर आपले उल्हसित मनही सुने झाले आहे असे सुधाला वाटले. पण त्याचबरोबर तिच्या अंतःकरणाला एक प्रकारचे समाधान, एक प्रकारची तृप्ती वाटली. कारण संतोषमुळेच आनंद स्वामींचे अज्ञात पूर्वचरित्र तिला एकाएकी कळले. ते जीवनचरित्र कळताच त्यांच्याविषयीचा तिचा आदरभाव दुणावला. संतोषमुळे त्यांच्याविषयी तिच्या मनात जवळीकता निर्माण झाली. संकोच पुष्कळसा दूर झाला. महाश्वेता या कादंबरीचा 21वा भाग इथेच संपला. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण भेटू महाश्वेता या कादंबरीच्या 22व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.